गुड मॉर्निंग. आज आपण गोल्डचं ॲनालिसिस करूया आणि बघूया की गोल्डमध्ये काय मुवमेंट येऊ शकते. आपण मंथली टाइम फ्रेम पहिला बघूया का, तर आता मंथलीची क्लोजिंग 2 दिवसात होणार आहे, 31 तारखेला. अजून 3 दिवस आहेत, पण मंथली क्लोजिंग कशी होऊ शकते बघूया आपण. जर आता आपण बघायला गेलो तर मंथलीमध्ये मार्केटने एक बुलमूव्ह दिल्या, नंतर मार्केटनं लिक्विडिटी घेऊन परत मार्केटने एक बुलमूव्ह, म्हणजे मार्केटने एक ऑल टाइम हाय क्रिएट केलेला आणि तिथं थोडं रिजेक्शन घ्यायला लागले मार्केट. जर आपण मंथली प्रमाणे बघायला गेलो तर मार्केट फुल बुलिशच आहे. वीकली प्रमाणे बघूया आता. जर आपण वीकली प्रमाणे बघायला गेलो तर मार्केटमध्ये हायर हाय स्ट्रक्चर बनला, ह्या हाय नंतर हा लो बनला, पण ह्या लो नंतर हाय बनून मार्केट हायर हाय प्लस रिट्रेसमेंट करत करत वर गेले. आता जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये ही डोजी कॅन्डल बनल्या आणि डोजी कॅन्डल पडल्या कुठं, ऑल टाइम हायला, म्हणजे रेजिस्टन्सला. डोजी ऍक्ट ॲज अ रिव्हर्सल असं पण आपण म्हणू शकतोय, आणि कंटिन्युएशन पण जाऊ शकते. जर आपण फिबो लावली तर एक्झॅक्टली 50%च्या झोन पासून मार्केटनं रिएक्ट केले. आणि जर आपण हाफ वीक लावली इथून वरून, तर हाफ वीकच्या म्हणजे फुल वीकच्या थोडं खालून मार्केट रिजेक्शन घ्यायला लागले. जर आपण डेलीत बघितलं तर डेलीत मार्केट हायर हाय स्ट्रक्चर बनवत वर गेलेलं, आणि मार्केटनं जो प्रिव्हियस रेजिस्टन्स होता त्यालाच मार्केटनं सपोर्ट ऍक्ट केला, प्लस फीब रिट्रेसमेंट घेतले आणि वर गेले. आता जर आपण बघितलं आता जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये हा पॉइंट मेजर रेजिस्टन्स होता. का तर ही ग्रीन कॅन्डल ही तिथून थांबली, त्याच्यानंतरची रेड कॅन्डल म्हणजे थोडी खाली, त्याच्या खालीच क्लोजिंग झाली, ओपनिंग क्लोजिंग. त्याच्यानंतरची रेड कॅन्डल पण तिथनंच काय म्हणायचं, रेजिस्टन्स ऍक्ट केला. ग्रीन कॅन्डलनं परत रेजिस्टन्स ऍक्ट केला, नंतर ब्रेकआउट दिला ह्या ग्रीन कॅन्डलनं, आणि त्याच्यानंतर ह्या रेड कॅन्डलनं परत एकदा त्याच पॉईंटला सपोर्ट ऍक्ट केला. आणि आत्ताची पण कॅन्डल तिथंच सपोर्ट ऍक्ट करते. म्हणजे हा मेजर पॉईंट, हा एक मार्केटसाठी सपोर्ट आहे डेलीचा. आणि वरून जर बघितलं तर वरून ही हाफ वीक जर आपण लावली तर हाफ वीकच्या थोडं वरून म्हणजे फुल वीक धरा, तिथून मार्केट रिजेक्शन घ्यायला लागले. जर आपण डेलीत बघायला गेलो तर एक्झॅक्टली हाच सपोर्ट आपला अनवॉन्टेड झोन आहे. जर इथं आपण मार्क केला तर हा अनवॉन्टेड झोन आहे. आणि जर इथून आपण फीब लावली तर एक्झॅक्टली 61%ला मार्केट आता टेस्टवरून वर निघालंय. पण जर आपण बघायला गेलो तर मार्केटमध्ये हाय न बनवता लोवर लो पॅटर्न बनायला आत्ताशी चालू झालाय. इथून जर आपण बघितला तर मार्केटमध्ये इथून लोवर लो बनवता खाली आलं मार्केट, ह्या पॉईंटला रिटेस्ट केलं, नंतर वर गेले, ह्या कंपॅरिझन लो बनवलाय, खाली आलं, त्यानंतर ह्या कंपॅरिझन लोच बनवलाय मार्केटनं, आणि मार्केट आता सपोर्ट कसे आहे. जर हा सेम स्ट्रक्चर जर आपण ह्याच्या अगोदर पण एकदा बनले, मला दाखवतो. हे बघा, 15 एप्रिलला जर मार्केटमध्ये बघितलं तर हायर हाय बनवत मार्केट वर निघालेलं. त्याच्यानंतर मार्केट इथं ऑल टाइम हायला आहे, ऑल टाइम हायचा आहे ना, हा ऑल टाइम हायला आहे मार्केट. त्यानंतर पहिला फॉल आला, मार्केट वर गेलं आणि लोवर लोच बनवला आणि मार्केट खाली आलं. आणि हा पण कंपॅरिझन, ह्याच्या कंपॅरिझन लो बनवलाय आणि मार्केट खाली आलंय. तर ही बघायला गेला तर तुम्ही, हे असं स्ट्रक्चर होतं, इथं खाली आलं मार्केट. ही हाफ वीक भरपूर असं कॉन्सेप्ट लागते तिथं. आणि इथून एक अशी ट्रेंड लाईन पण होती, जिचा ब्रेकआउट देऊन मार्केट फॉल झाला. आता आपण पण इथं एक्सपेक्ट फॉलच, म्हणजे थोडं थोडं आपण मार्केट खाली येऊ शकतंय असं बघू शकतोय. फॉल येऊ शकत नाही, थोडंसं खाली येऊ शकतंय. पण त्याआधी मार्केटला जर हा मेजर सपोर्ट पहिल्यांदा ब्रेक केला पाहिजे,
जो की फिब लेवल आहे, आणि त्याच्यानंतर थोडस त्याच्या खालीच अजून अजून एक सपोर्ट आहे. म्हणजे हा बघा, रेजिस्टन्स 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 रेजिस्टन्स, नंतर सपोर्ट झाला. म्हणजे ह्या पॉइंटला मार्केटनं किती टाइम दिलाय सपोर्ट बनवायला, त्यामुळे हे इझिली ब्रेक होईल असं वाटत नाही. तर ही 2 मेजर रेजिस्टन्स आहेत. आता आपण ती 4 आवर एप्रिलमध्ये जी बघितलं ते आपण बघूया. हे बघा, ह्या रेजिस्टन्स म्हणजे ह्या हाय नंतर लोज बनवलाय मार्केटनं, आणि मार्केट खाली आले, म्हणजे खाली यायचा प्रयत्न करत आहे. जर आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर अशा प्रकारे ट्रेंड लाईन ड्रॉ होऊ शकते, आणि इथपर्यंत मार्केट येऊ शकते. आपण वेट करूया प्रॉपर. ह्या स्ट्रक्चरमध्ये सेल करायला पण थोडस क्रिटिकल सिनेरियो आहे. का तर 4 आवर मध्ये आपण जर बघितलं तर ह्या पॉईंट पासून जर बघितलं तर 61% पासूनच बाईंग आल्या, आणि खाली EMA इथून एक बाईंग प्लॅन करू शकतोय. पण पण तिथून थोडं वर आलं की ह्याची पण रिट्रेसमेंट असणार आहे, तिथून सेलिंग असं येऊ शकते. तर बघूया आपल्याला कसं स्ट्रक्चर बनतंय, त्याच्यावर आपण ट्रेड घेऊ. हे बघा, हे असं पण स्ट्रक्चर होऊ शकते. आपण आज दोन्ही साईडला पण प्लॅन करू शकतोय. दोन्ही साईडला पण आपण ट्रेड प्लॅन करू शकतोय. फक्त रिट्रेसमेंट बघून, सॉरी, थोडस आपण फक्त वेट करून ट्रेड करू. का तर शो पॉइंट पण मेजर सपोर्ट आहे, पण मार्केट लोअर लो बनवायला लागले, म्हणजे लोअर लो बनवते म्हणजे फॉल पण येऊ शकतोय, आणि इथून एक अपसाइड मुवमेंट पण येऊ शकते. तर बघूया आपण मार्केट कसं वर्क करते आणि काय मार्केटमध्ये फॉर्म होऊ शकते हे बघूया. आता सकाळचे 9 वाजल्यात. 9 वाजता एवढ्या लवकर आपण काय ट्रेड करत नाही. जर स्विंग ट्रेड असेल तर ज्या टायमिंगला भेटतो त्या टायमिंगला आपण घेतो त्याला. पण ही काय स्विंगच आहे, पण आपण प्लॅन केलेला नाही. का तर मुवमेंट येणं झाल्या मार्केटमध्ये 100 पिप्सच्या आतच मुवमेंट येते. काल आपला ट्रेड होता पहिला बाय साईडला, तुम्हाला दाखवतो, जो की इथं होता, काहीतरी इथं होता, आणि त्याचा स्टॉप लॉस आपला. तर इथं पण आपलं टार्गेट थोडंसं मोठं होतं, पण इथं आपण टाइम स्पेंड एरिया बघितला नाही, इथपर्यंत टार्गेट होता. तर हे बघा, 70-80 पिप्स मध्येच इथं जाऊन फॉल आला. नंतरचा एक ट्रेड होता, त्याच्यामध्ये पण इथं होता, ह्या मेजर रेजिस्टन्सला होता. तर त्याच्यामध्ये पण 50 पिप्सचं टार्गेटेड झालं. म्हणजे मार्केटमध्ये मुवमेंट येणं झाल्या. ही एक रेंज बनवल्या मार्केटनं. आता जर आपण बघायला गेलो तर मार्केटनं 200 पिप्सची एक रेंज बनवल्या, ज्यातच मार्केट मुवमेंट करते. आता आपल्याला वेट करायचं आहे की मार्केटनं आपल्याला एक मुवमेंट द्यायला कुठून भेटू शकते मुवमेंट. तर वेट करूया आणि बघूया मार्केटमध्ये काय होऊ शकते. जर आपण 1 हवरली टाइम फ्रेमवर आलो तर मार्केट ह्या झोन पशी आहे, आणि तिथून एक रिजेक्शन फेस करायला लागले, जो की 50% रिट्रेसमेंट वन आहे. बघूया मार्केट कसं मुवमेंट करते. ओके, थँक्यू.